निवडणुकीच्या आदल्या रात्री एका मताचा काय रेट ठरतो? देतात 500 1000 घरोघरी जाऊन देतात रात्रीचं घर वाजवून. तो तुम्हाला ज्येष्ठांना फुकट आहे की? कुठं मातीतलं फुकट आता तर वाढलंय की आता स्वारगेटला इथलं जायला 20 रुपये. हा, इथून नाही पण लांबचा जो प्रवास असतो त्याला तर तुम्हाला माफ आहे ना. आम्ही गावाकडे जातच नाही तर इथंच आहे पुण्यात. कुठं गावाकडे जायचं? 2 वर्षांनी 4 वर्षांनी एकदा जातो आम्ही. आता हे जे नगरसेवक येतात त्यांना म्हणायचं बाबा आमचं ते निराधार योजनेचा फॉर्म भरून दे, आम्हाला त्या सरकारच्या योजना मिळू दे. बाबा काळ्याचं पांढरं झालं नाही मिळलं ना, आता इथून पुढे मिळायचे वय. काय अडचणी, काहीच नाही, काय समस्या? काहीच नाही. पाण्याची अडचण? पाणी वगैरे काहीच अडचण नाही. वरच्या साईडला पाण्याचा प्रॉब्लेम आहे जरा. पाणी वेळेवर येत नाहीये, भरपूर प्रेशरने पाणी वर येत नाहीये वरच्या साईडला. कामं तर दिसत असतील ना आपल्या घरात? काम चालू आहे इथं, स्वच्छता आहे, घाण नाही, बर, तशी बाकी काही तक्रार नाही इथं, तक्रार नाही. काही नाही. हा म्हणते ती फॉर्म देते ती, त्याला काही विचारत नाही, भरा म्हणत नाही ती, न्यायालय येत नाही ती, काही नाही. किंवा मागच्या 5 वर्षामध्ये कशा पद्धतीने डेव्हलप झाला? कसला डेव्हलप नाही आमचा काहीच नाही. तर बेकायदेशीर बांधकामं, बेकायदेशीर धंदे, तुमचे गुन्हेगारी, हे सगळं आहे आमच्या प्रभागात. पवित्र मताची कुठेही किंमत राखली जात नाही. स्वतःचं कसं भलं करता येईल, स्वतःचे बंगले कसे बांधता येईल, स्वतःचे धंदे कसे. आता आमच्या प्रभागात बघा, नगरसेवकांनी पेट्रोल पंप टाकले, संस्थेच्या नावाखाली जागा घेतल्यात, त्या भाड्याने दिल्यात. तुम्ही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहात आणि तुम्ही त्यांनाच नावं ठेवताय. नावं ठेवायचा विषय दिसतंय ना डोळ्याला. मी पण एक माणूस आहे, मलाही माझी स्वतंत्र विचारसरणी आहे. अहो आमच्याकडे सुविधा नाही का, ड्रेनेज लाईन फुटल्यात, पाणी वाहतंय, त्याच्याकडे कोण लक्ष देत आहे का? नमस्कार, बखर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बखर लाईव्ह या पुणे महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या 41 प्रभागांमध्ये सध्या फिरते. खरं तर मधल्या काळात निवडणुका पार पडल्या नाही, त्यामुळे प्रशासनाने हा सगळा कारभार जो आहे तो केलेला आहे. त्यामुळे प्रशासनाचा एकूण कारभार कशा पद्धतीचा राहिला, माजी नगरसेवकांनी जे 2017 ते 22मध्ये निवडून आले होते त्यांच्या कार्यकाळात कशा पद्धतीची कामं झाली, नगरसेवकांचा या ठिकाणी मतदारांशी संपर्क राहिला आहे का, त्यांची कामं होत आहेत का, या सगळ्या अनुषंगाने सध्या आपण लोकांमध्ये जातोय आणि लोकांकडून त्यांच्या या सगळ्या जे काही त्यांचे प्रश्न असतील त्यांची उत्तरं त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. वस्तुस्थिती प्रभागाची काय आहे, खरी परिस्थिती काय आहे, हे सगळं समजून घेत असताना आज आपण प्रभाग क्रमांक 20मध्ये आलोय. खरं तर शंकर महाराज मठ आणि बिबेवाडीचा हा संपूर्ण परिसर या ठिकाणी या प्रभागामध्ये येतो आणि या ठिकाणी मी सध्या शंकर महाराज मठ या परिसरात आहे. खरं तर एक धार्मिक क्षेत्र जे आहे ते सध्या या शंकर महाराज मठाची ओळख जी आहे ती होत चाललेली आहे. आणि एकूणच बिबेवाडीचा हा संपूर्ण भाग जर आपण पाहिलात तर संपूर्ण अशी वसाहतींचा दाट लोकवस्तींची ही संपूर्ण वसाहत आपल्याला बिबेवाडीमध्ये पाहायला मिळते. खरं तर या ठिकाणी मध्यमवर्गीय असतील किंवा उच्चभ्रू सोसायट्या देखील मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न आहेत, वेगवेगळ्या घटकांचे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे या ठिकाणची परिस्थिती नेमकी कशी आहे हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. एकंदरीतच या प्रभागाचा जर विचार केला तर एकूण या ठिकाणी मतदारांची संख्या ही 65,000 इतकी आहे, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 33,000 पुरुष आहेत तर 32,000 या महिला या मतदार या संपूर्ण प्रभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि एकूणच माजी नगरसेवकांचा विचार केला तर या ठिकाणी अनुसूया चव्हाण असतील, राजेंद्र शिळीमकर असतील, मानसी देशपांडे असतील, सुनील कांबळे असतील, असे माजी नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी निवडून आलेले होते. त्यांचा आता एकूण संपर्क किती राहिलेला आहे हे सगळं. नमस्कार मंडळी, मी सध्या आलोय गणपत नगरमध्ये, जो संपूर्ण भाग आहे. खरं तर दाट लोकवस्तीचा हा संपूर्ण भाग जो प्रभाग क्रमांक 20मध्ये येतो, ज्याचं नाव आहे बिबेवाडी आणि शंकर महाराज मठ. आणि या ठिकाणी आला असता इथले काही स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहेत. गणपत नगरमध्ये मी सध्या आहे. इथे आपण समजून घेणार आहोत की इथली नेमकी परिस्थिती काय आहे, नगरसेवकांचा त्यांच्याशी संपर्क राहिला आहे का, शिवाय माजी नगरसेवकांनी कशा पद्धतीची त्यांच्या इथे कामं केली हे सगळं त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. इथली सगळी स्थानिक मंडळी आपल्या सोबत आहेत. आता काय सांगाल, तुमच्या तुम्ही नवीन आहे, नवीन किती वर्षापासून राहता? आता 1 वर्ष झालं. बर, त्यामुळे आपल्याला काय अनुभव नाही. तुम्हाला अनुभव नाही. बरं, आता तुम्ही किती वर्षापासून राहता? 38 वर्ष. 38 वर्ष. मतदार आहात तिथले? बर, नगरसेवक आपले हे पण आहेत, काय ते शिळीमकर, देशपांडे, सर्व आहेत. बर, माधुरीताई मिसाळ, आमदार आहे. आमदाराच्या आता माहिती त्यांच्या पद्धत हे नाही का, पदवी वाढली, पण ते पण येतात आपल्याकडं, सर्व येतात. बरं, माजी नगरसेवक जे काय आता देशपांडे असतील, आबा शिळीमकर असतील किंवा इतर जे लोक आहेत
त्यांच्यापैकी काम कोण करतं इथे? सर्वच करतात, सगळेच करतात. सर्वच करतात. काय अडचणी, काहीच नाही, काय समस्या, काहीच नाही. पाण्याची अडचण? पाणी वगैरे काहीच अडचण नाही, सगळं सगळं व्यवस्थित व्यवस्थित. आम्हाला अडचण सगळ्या गोष्टी काही ते कशाची कमतरता नाहीये कोणाकडे अजून तर नाही आली हा. बाकी समस्या तर काय सगळ्या गोष्टी इथं आहेत. बर मंदिरात संध्याकाळी आमची इथं स्थानिक नागरिक लहान वयस्कर मंडळी बसलेले असतात, सगळे येतात भेटतात, सगळे येऊन जातात, काय अडचण नाही काय कोणाची. नगरसेवक येतात? हो बर. म्हणजे काय कोणाची अडचण असली ना समस्या ते मांडतात हा. वयस्कर लोकांशी येऊन ते बोलतात बोलतात. काही गोष्टी कोण कोण येते इथे? सगळेच उमेदवार असतात हेच ते बरं, तुम्हाला किती नगरसेवकांची नावं माहिती? मानसीताई देशपांडे, राजेंद्र आबा शिळीमकर, अनुसयाताई चव्हाण हा. आणि चौथे आपले आमदार सुनील कांबळे होते. सुनील कांबळे हा. ते. बर. त्यांनी केलेलं आहे त्यांनी काम? पण भरपूर काम हे सगळं त्यांनीच केलेलं काम काय आहे. काय काम झाली त्यांच्या काळात? हे सगळं त्यांनीच मंदिराला केलं, पत्रा मारला. पत्रा बित्रा सगळं मारलेलं त्यांनीच मारलेलं. सध्या महिला काय करतायत तिथं? फुलं, हे फुलांचं काम आहे, फुलांचा व्यवसाय हे करतात. आपला व्यवसाय म्हणजे ते आपलं हे पर्सनल आहे, पर्सनल व्यवसाय, बरं, बरं. ह्याचा काही विषय नाही, पर्सनल व्यवसाय आहे. हा. म्हणजे यांचा वैयक्तिक व्यवसाय आहे. वैयक्तिक व्यवसाय ह्याचा कुठे काही विकतात ह्या सगळ्या? कुठं विकत नाही. हे जे डेकोरेशनची कामं असतात ना, हा, हा. आता हे दगडूशेठ म्हणा, हो, हो. कुठं तुळजापूरला म्हणा, कुठं हे अशी जातात हे अच्छा, इथून देवस्थानाला देवस्थानाला कामं. पुढं जातात. बरं. इथल्या तरुणांचं काय परिस्थिती आहे? खरं तर आता हे बिबेवाडीचा आणि हा शंकरबाबा महाराजांचा हा संपूर्ण परिसर जर पाहिला तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशा काही तक्रारी येतात की या ठिकाणी शंकर महाराज मठ, हा परिसर सांगतो मी, शंकर महाराज मठ असेल किंवा बिबेवाडीचा परिसर असेल, जिथे दाट लोकवस्ती आहे, झोपडपट्टीचा काही भाग आहे, त्या ठिकाणाहून गुन्हेगारी वाढते वगैरे अशा काही गोष्टी इकडे घटना आपल्याकडे काहीच नसतं तसलं, काहीच नाही. इकडे काहीच नसतं तसलं. तर मंडळी, आज आपण बिबेवाडीमध्ये फिरतोय. बिबेवाडीतल्या गणपत नगर या परिसरात आहे आणि या परिसरामध्ये गणपतीचं एक देवस्थान आहे. त्याच देवस्थानच्या परिसरामध्ये जो एक कट्टा आहे, या ठिकाणी आपल्याला या सगळ्या महिला ज्या आहेत त्या डेकोरेशनचं जे आपले फुलं असतील ते सगळे होताना पाहायला मिळतात. नेमकं कशा पद्धतीने काय व्यवसाय चालला हे सगळं त्यांच्याकडनं समजून घेऊया. कुणाचा आहे हा बिझनेस? ताई, नाव काय तुमचं? आरती. काय काय? आरती. आरती. पूर्ण नाव सांगा. आरती अक्षय आटाळे. बरं. काय कशाचा बिझनेस आहे तुमचा? डेकोरेशनचा? हो, डेकोरेशनचा. काय काय डेकोरेशन करता? ऑल डेकोरेशन म्हणजे लग्न, बारसं, मंदिरांची कामं, हे सगळं असतं. कोणकोणत्या मंदिरांची कामं घेता? असं ऑल इथं सांगू, दगडूशेठ यांची पण कामं असतात. आपल्याकडे कामं येतात, दुसऱ्यांकडून येतात ते, पण आपण ते करून देतो महिलांकडून घेऊन. इथं महिला 70 महिला आहे करायला कामं. हे सगळे 71 महिला काम करतात. हो हो. आणि किती साधारण किती रुपये मिळतात यातून प्रत्येक महिलेला? प्रत्येक महिन्याला 7-8 हजार रुपये भेटतात महिना. पण आपलं हातावर आहे की किती करू शकते एक बाई, तिच्यावर आहे. रोजचं काम 400-500 रुपयाचं होतं. हो. हे काम कसं ठरतं? किती फुलं, किती हार ओल्यावरती? हार ओलं म्हणजे किती माळा करणार, 10, 20, 30, 40 अशा माळांवर पैसे असतात त्या. हा, तसं आहे. किती एक बाई किती करू शकते, किती रुपयाचं काम करू शकते. रोज एक बाई तरी 300-400 रुपयाचं काम करते. तुमच्याकडे किती महिला आहेत? इथं आता एकूण 70 बायका आहे आपल्याकडे काम करायला. घरी पण आहे. आपल्या मंदिरात 20 बायका बसतात. 20 बायका बसतात आणि घरोघरी इथं 50 बायका आहे. चांगला रोजगार दिलाय हो तुम्ही. हो आहे. म्हणजे आता 10 वर्ष कंप्लीट होते ह्या कामाला. हो, हे चालू आहे. काय तुमच्या डेकोरेशनचं नाव काय? ते डेकोरेशनचं नाही आहे. बिझनेसचं नाव काय तुमच्या? बरं, आता आपण जो विषय ज्या विषयासाठी खरं तर आलो होतो, बरं, चहा घेता बोला, एवढं पण असं काय अर्जंट नाही आपलं. तर काय इथं तुमच्या इथं आपण आलो होतो, काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत? वरच्या साईडला पाण्याचा प्रॉब्लेम आहे जरा. पाणी वेळेवर येत नाही, भरपूर प्रेशरने पाणी वर येत नाही वरच्या साईडला. वरच्या साईड म्हणजे कुठला भाग? वर गणपत नगरचा वरचा भाग. हा, टेकडीवरती येतो. हो, टेकडीवर. बर, काय केवढा प्रेशर असतो म्हणजे काय? कमीत खूप थोडा प्रेशर कमी असतो. बरं, थांबा मी येतो तुमच्याकडे. बरं, इथे नगरसेवक येतात का? हो, येतात ना. काय नाव आहे त्यांची, माहिती आहे का तुम्हाला? आबा शिळीमकर. हा, दुसरे? एवढंच. तुम्हाला तेवढंच माहिती? बरं, कामं करतात का ते? हा, कामं करतात हो, का? काम करतात. बरं.
काय कामं झाली आतापर्यंत, त्यांनी काय काय केली? त्यांनी चेंबरचे कामं केली, हा करतात कामं. करतात. अस्वच्छता भरपूर दिसते इथे, अस्वच्छता महिला अस्वच्छता करतात. महिलाच टाकतात. नाही तर त्यांची माणसं बिनसं आहेत. बर म्हणजे पुणे महानगरपालिकेची गाड्या वगैरे हो येतात. बर कचरा पण उचलला जातो. हो उचलला जातो, पण महिला कामावर जाताना तर कचरा फेकतात. सीसीटीव्हीची गरज आहे इथं, सीसीटीव्हीची गरज आहे. बर काय जरा पोरं गोंधळ घालतात काय रात्रीची? कधीतरी घालतात. हा बरं, अशी बातम्या येत होत्या मधल्या काळात की बिबेवाडीमध्ये कोयता गँग आहे, खरं आहे का? ते नाही माहित. ते नाही माहिती. कोयता गँग आहे का? हा. बर बर त्या आजीकडे जाऊया आपण. काय आजी चहा पिताय? काय अडचणी आहेत सध्या? अडचणी काय नाही, आमच्या पाण्याचाच प्रश्न आहे फक्त. आमचा बाकी काय नाही अडचणी आमच्या. हा आमच्या पाण्याचा प्रश्न आहे. एकदा पाणी येतं, 1 तासभर पाणी येतं, परत दुसऱ्या दिवशी 1 तासभर येतं, दिवसभर पाणी नसतं. आणि काय काय ठिकाणी दिवस पाणी असतं, रात्रून दिवस पाणी असतं. तो पाण्याचाच प्रश्न आहे आम्हाला. पाणी येत नाही व्यवस्थित. हा, बाकी काय नाही अजून काय आमच्या. दुसरे काय दुसरी काय नाही अडचण. तुम्ही किती वर्षापासून राहता इथे? आमचं बरीच वर्ष झाली, 35 वर्ष झाली. तर 35 वर्ष. जास्त झाली, पण मी 35 वर्ष सांगतो. जास्त झाली म्हणजे इथं कोणीच नव्हतं त्या टायमाला, आम्ही इथं होतो. कसे आहे म्हणजे परिसर कसा आहे म्हणजे? चांगलं आहे. चांगला आहे. नगरसेवक येतात का इथे? येतात की कोण येतं? येतं मिसळबाई ते. तिथून आमदार आहेत, आमदार झाले ते आता. त्या आता आमदार झाल्या, पण येत होत्या त्या येत त्या होत्या. टायमाला येत होत्या. कामं करत होती का? तेव्हा कामं केली त्यांनी. हा. आणि तो आबा काय आबा त्यांचं शिळमकर. आबा शिळमकर ते येतात. येतो कधीतरी येतो तो. हा आता निवडणुकीला उभी राहायच्यात म्हणल्यावर आता येणारच. काय म्हणतात बरं मला सांगा, निवडणुकीला ज्यावेळेस उमेदवार येतात, हा, निवडणुकीला जेव्हा सगळे उमेदवार येतात तेव्हा काय म्हणतात बरं? काय नाही मत द्या म्हणतात आम्हाला. हा, कसं म्हणतात पण सांगा बरं. म्हणतात हात ताई 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 आई हा. माई म्हणतात. हा. मग आपण बी त्यांना नमस्कार करायचा. आपल्यापासूनच ते निवडून देतो आपण, बाकी काही नाही. बरं, पण त्यांनी जे मागच्या वेळेस आपल्याला आश्वासनं दिलेले असतात, आम्ही हे करतो तसं करतो असं करतो, तशी झालेली असतात का काम? आता ते कशी जाता आम्हाला तरी काय माहिती, आम्ही बाहेर काय जात नाही. तर आम्ही कशाला बघतोय ते कामं करतात का नाही करतात, आपण कशाला बघायला जातो. आम्ही घरून पण जातो. कामं तर दिसत असतील ना आपल्या घरात? काम चालू आहे इथं, तर स्वच्छता आहे, घाण नाही, बरं, तशी बाकी काही तक्रार नाही इथं, तक्रार नाही. काही नाही. म्हणजे जे इतर नगरसेवक आहेत, देशपांडे असतील, अनुसूया चव्हाण असतील, ते येतात का नाही? नाही ते कशा इकडे येतील, आमच्या ह्याच्यामध्ये आहे तेच येणार ना, बरं. दुसरे कसे येतील. नाही नाही, हे 4 सदस्यांचा एक प्रभाग आहे. हा तुम्ही त्यांना पण निवडून दिलेला आहे. हा, पण जे आहे ते येतात आपल्याकडे, त्यांचा भाग जो ठरलेला आहे ते येतात. ते येतात. हा, ताई तुम्हाला काय अडचण आहे? नाही मला काय काय अडचण आहे? तुम्ही किती माळं होतं दिवसाला? दिवसाला होते 50-60. 50-60. आणि एका माळाचे किती असतात, किती रुपये मिळतात? ते आम्हाला महिन्याचे मिळतात ना, महिन्याचे मिळतात. बरं त्यांचे काही ठरवलेले असतात, रुपये 2 रुपये बरं असे, बरं. त्याच्यावर आपल्याला महिन्याचा पगार मिळतो. असं आजी तुमच्या काय अडचणी, काय समस्या? नाही, मी पाहुणी पाहुणे आहेत त्यांच्याकडे? मुलीची आई आहे. बरं बरं, तुमचाच बिझनेस म्हणायचा. बरं ठीक आहे. तर या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. ऐकायला येत नाही? बरं, तुम्हाला पण येत नाही का? बोलायचं नाही म्हणून? नाही बोलायला काय नाही, पण आला ऐकायला. काय नेमक्या अडचणी आहेत, काय अडचणी, काय समस्या काय? आता काय अडचण बाबा म्हाताऱ्या माणसाची असायची. पण काहीतरी असेल ना की बाबा. बरं तुम्हाला सांगा, सरकारची ती निराधार योजना आहे जी ज्येष्ठ नागरिकांना मला जेवढा नाही काय नाही, काहीच नाही. कुठं म्हणतात मिळतात काय मिळते. हां बर, मग काय करा बोलून करायचं. कसं काय कोण देत नाही? मागितल्यावर सगळं मिळतं. कोण दे कुठं मागायचं, बर कुठं मागायचं कुठं. हां हं? अरे आता हे जे नगरसेवक येतात त्यांना म्हणायचं बाबा आमचं ते निराधार योजनेचा फॉर्म भरून दे, आम्हाला त्या सरकारच्या योजना मिळू दे. बाबा काळ्याचं पांढरं झालं, नाही मिळलं ना, आता इथून पुढे मिळायचे होय. हां बरं, तुम्ही काय करत होतात? हा? काय करत होतात? काय नाही, आपलं असंच वॉचमिल काम करत. वॉचमॅन काम करता. पण याच्या आधी म्हणजे जेव्हा तरुण होतात तेव्हा काय करत होतात तुम्ही? तेच वॉचमिल काम गावाला होतो तेव्हा. तेव्हा गावाला होते. कुठलं गाव तुमचं? बोर भोर. बरं, इथं किती वर्षापासून आहे? झालं तरी 20 वर्ष झाली. बरं, नगरसेवक येतात का इथं? नगरसेवक हा, नगरसेवक ते सुनील भाऊ होता ना, तेव्हापासून आम्ही आलोय. हां कांबळे.
त्यांची कामं कशी होती? हा त्यांची कामं कशी होती? कामं आता काम काय त्यांनी आपल्या इकडे पाणी आहे काय ते त्यांना बोलायचं की आपण आता त्यांना बोलूयात. दादा नाव काय तुमचं? महादेव मारुती आटाळे. बर आठवले साहेब, काय तुमच्या प्रभागाची परिस्थिती आहे सध्या? आता प्रभागाची परिस्थिती सदिस्थित बरी आहे जरा तशी. बरी आहे? बरी आहे तसं. काय अडचणी वगैरे? काय एवढा विषय काय नाही यार. विषय काय नाही. काय नाही एवढा विषय. गुन्हेगारी वाढते? गुन्हेगारी होती पहिली, आता पूर्ण बंद झाली. पहिली होती, हां. आता पूर्ण बंद. आता शब्दम गोडी गोलाबानी नांदणार आहे सगळं. हां. पण तसा हा संपूर्ण भाग जर बघितला तर तो शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारा हा संपूर्ण बिबेवाडीचा काही परिसर आहे. बरोबर. कसे राहतात तिथले लोक सगळे? सगळं गोडी गोलाबानी राहतं, तसं काय विषय नाही. सगळे एकमेकांचे कोण- सण सगळं साजरा करतात. सगळं त्याचा काय विषय नाही. महानगरपालिकेत आता प्रशासन होतं, त्यांचं त्यावेळेसचा कारभार तुम्हाला कसा वाटला? व्यवस्थित वाटला उलट. नगरसेवकांपेक्षा बरं वाटलं. बरं वाटला. खरी परिस्थिती. बरं मला सांगा, नगरसेवक असल्याचा नसल्याचा काही फरक पडतो का? फरक पडतो म्हणजे कसं, आतापर्यंत प्रशासक चाललेलं एवढं प्रॉब्लेम कुठल्या गोष्टीला आला नाही. हां हां. नगरसेवक असून जो प्रॉब्लेम येतोच काय काय पहिला यायचाच तरी प्रॉब्लेम. बरं. आता काय एवढा विषय नाही आहे काय, म्हणजे व्यवस्थित आहे. हां ठीक आहे. आता इथल्या काही महिलांशी आपण बोलूया. खरं तर यांच्या रोजगाराचा प्रश्न जो आहे तो अशा माध्यमातून इथनं मिटला जातो. पण यांना एक विचारूया की काय म्हणले ताई? गणपती दादा त्यांचं गणपती दाखवा बरं. लय श्रद्धा आहे गणपतीवरती तुमची? आहे. बरं आता मला सांगा, आता तुम्हाला याच्यातून रोजगार मिळतो या फुलं वगैरे होऊन, तरी तुम्हाला साधारण 5,000 8,000 तुमच्या कामावरती तुम्हाला मिळत असतील. सरकारकडनं लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळतात? हा मिळतात. आता नाही मिळाले 2 महिने तर नाही मिळाले. 2 महिने मिळाले नाही नाही हप्ता आले. चुकलं काय? काय माहित नाही. नाही मिळालेत पण नाही मिळाले. नाही. ताई तुम्हाला तुम्हाला तुमचं काय? तुम्ही कुठून आलात? बिहार से? किती वर्षापासून इथं राहता? 2-3 साल हो गए. 2-3 साल हो गए. हम लोग का बच्चे के इधर कोई काम नहीं होते. रोजगार नाही तुमच्या मुलांना? यही करते हैं इधर. हे करताय? हाँ भाड़ा से हम लोग. भाडे करू आहात तुम्ही? हाँ बर. मग तुमचे मिस्टर काय करतात? वो सेटरिंग का काम करते हैं. अच्छा. हाँ. बर. मग तुम्हाला पण ती योजना मिळायला पाहिजे. हाँ बर. मग तुम्ही इथलं मतदान कार्ड काढून घेत नाही? नहीं कर लेना. गांव के आधार कार्ड सब गांव के. अच्छा तो सगळं इधर तिकडचंच डॉक्युमेंट आहे. हाँ. बर बर ठीक आहे. आधी या महिलांना विचारूया, त्यांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे येतात का? ताई तुम्हाला येतात का लाडक्या बहीण योजनेचे पैसे? हो येतात ना. बर. हाँ 2-3 महिने झाले नाही आले आम्हाला पैसे. नाही आले? नाही आले. बर. काय KYC केलंय का त्याचं? हो केले ना. KYC पण केले. बर. तुम्ही केलंय? हो केली KYC. KYC केली आहे. बरं मला सांगा, आता हे जे काही सरकारकडनं पैसे मिळतात त्याचा खरंच तुम्हाला आधार वाटतो का अजून वाढवून मिळायला पाहिजे? अजून वाढवून मिळताय पाहिजे आम्हाला. वाढवून मिळायला पाहिजे. पण जेवढं मिळते ते पण बास आहे का? ठीक आहे म्हणजे? ठीक आहे. ठीक आहे. हो ठीक आहे. तेवढेच आम्हाला 1,500 रुपये ठीक आहे. पैसे वाढवले की अजून महागाई जास्त होणार. मग त्या लाडक्या बहिणीच्या पैशाचा उपयोग काय? हां. मग मला बरं मला सांगा तुमच्या या भावांनी, या तुमच्या लाडक्या भावांनी तुम्हाला ओवाळणी दिली म्हणू आपण, याच्यातला लाडका भाऊ कोण आहे पण तुमचा? आता तसं म्हणलं तर सगळेच लाडके भाऊ. हां. आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार का एकनाथ शिंदे? सगळे एक सारखेच. एक मिनिट, तुमचं काय? एकटेल बोललं ना, एकटेल राग येते ना, सगळे सारखेच म्हणायचं. माताडू कुठून आले? सोलापूर मधून का? अक्कलकोट गौरी देव ಅಕ್ಕಲ್ಕೋಟ್. ಇಲ್ಲ ಎಲ್ಲಾರು ಅಟ್ಟೆ ಇರ್ತಾರಿಲ್ಲ, ಒಬ್ರಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಒಬ್ರಿಗೆ ಕಮ್ಮಿ ಅರ್ಲಕ್ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಅರ್ಧಾಗೆಲ್ಲ ಜಗಳ ಬರ್ತದ. ಅದपेक्षा ಒಂದು ಎಲ್ಲರಿಗೆ सारखं अनಬೇಕು. बरोबर ಇಲ್ಲ? तुम्हाला काही योजनेचे पैसे मिळतात का? निराधार योजना? हा तसलं काही नाही. तसलं काही नाही. मग नगरसेवक आल्यावर त्यांना सांगा आमचं फॉर्म भरून द्या म्हणून. कोण देत नाही बाबा, कुठला पैसा नाही. हा म्हणते ती फॉर्म देते ती, त्याला काही विचारत नाही. भरा म्हणत नाही ती, न्यायला येत नाही ती, काही नाही. मग एक मिनिट. हा इंदिरा ताईंचा विषय काढलात. हा काय म्हणले? विधवा बाईचा पैसे भेटतात म्हणतात, पण कुठं कोण करत नाही. पुण्यामध्ये कोण करत नाही. बर. हा हे गॅरंटी आहे. खेडेगावात आहे का योजना? हा योजना आहे खेडेगावात. बरं. आम्ही हाय इथंच म्हणून मागतो. आम्ही इथं भेटत नाही. बर. किती हजार येतं?
2000 विधवा महिलांसाठी. बर. इथं काही भेटत नाही, मस्त खर्च करून बसलं, काही भेटत नाही. असं आहे, इथं भेटत नाही. कशाचं? बसलं हा ते आता तो तुम्हाला ज्येष्ठांना फुकट आहे की? कुठं मातीतलं फुकट आता तर वाढलंय की आता स्वारगेटला इथलं जायला 20 रुपये. इथून नाही, पण लांबचा जो प्रवास असतो त्याला तर तुम्हाला माफ आहे ना. आम्ही गावाकडे जातच नाही, तर इथंच आहे पुण्यात. कुठं गावाकडे जायचं? 2 वर्षांनी 4 वर्षांनी एकदा जातो आम्ही. मग काय आम्ही जातच नाही. ठीक आहे, चला. तर एकंदरीत आपण या ठिकाणी आलो होतो गणपतनगरमध्ये. इथल्या नागरिकांच्या काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत, हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी बऱ्यापैकी इथल्या नगरसेवकांनी त्यांच्याशी संपर्क ठेवून या ठिकाणचा जो एक त्यांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मला असं वाटतं की हा संपूर्ण गणपतनगरचा जो काही परिसर आहे तो दाट लोकवस्तीचा आहे. त्याचा एक डेव्हलपिंग प्लॅन जो आहे तो पुढील काळात व्हायला हवा, कारण की ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढते, बाहेरगावाहून जे लोक आहेत ते या पुण्यामध्ये येत आहेत आणि त्यातल्या त्यात बिबेवाडीसारखा परिसर असेल जो उंच टेकडीवरती वसलेला आहे, इथे लोकसंख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा वेळेस या ठिकाणी ही जी काही लोकवस्ती आहे अशा छोटे छोटे घरांस्वरूपात असण्यापेक्षा काहीतरी मोठं डेव्हलपिंग प्लॅन जे आहे ते या ठिकाणी व्हायला पाहिजे, असं सध्याचं या ठिकाणचं मला तरी चित्र दिसतं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा. मी सध्या शंकर महाराज मठ परिसरात आहे. खरं तर या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या राज्यातून, शहरातून, उपनगरातून अनेक लोक शंकर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. मग आल्यानंतर या ठिकाणी जे काही फुलं असतील, हार असतील, यांची विक्री या ठिकाणी होते आणि असेच फुलं विक्रेते, हार विक्रेते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी आज इथे संवाद साधणार आहोत. खरं तर ते इथे स्थानिक नागरिक आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून राहतात. हां, अगरबत्ती पण विकता काय सध्या? तुम्ही काय करता? अगरबत्ती विकते मी इथे विकता. पण या शंकर महाराज मठ परिसरात किती वर्षापासून राहता? मी आता 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाली. मतदान करता इथे? मतदान नाही माझं इथं. बरं. नगरसेवक कोण आहेत तुमचे? आमच्या इथं आता इथं धनकवडे आहे. कोण? धनकवडे. धनकवडे. बरं. आणि इकडं आबाई. आबाई. बरं. काय सांगाल तुमच्या एकूण या, तुम्ही आता 25 वर्षापासून राहताय, कशा पद्धतीने प्रभाग डेव्हलप होत आला आहे किंवा मागच्या 5 वर्षामध्ये कशा पद्धतीने डेव्हलप झाला आहे? कसला डेव्हलप नाही आमचा तर. काहीच नाही. आमचं आहे असंच आहे. नाही, तुमची परिस्थिती आहे अशीच आहे, पण एकूणच प्रभागाची परिस्थिती कशी आहे? प्रभागाची परिस्थिती बरी आहे. बरी आहे. पाणी वगैरे व्यवस्थित येतं? आहे पाणी व्यवस्थित. लाईट पाणी सगळं. रस्ते आहेत व्यवस्थित? आहे रस्ते व्यवस्थित. बरं. के मार्केटचा संपूर्ण परिसर कसा आहे? छान आहे. छान आहे. गर्दी भरपूर असते? हो, गर्दी भरपूर असते. बरं. काय आता डेव्हलपमेंट कसं व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं की आता महाराजाच्या दारासमोर आमच्या दुकानं व्हावी. दुकानं व्हावी. हां, कारण आम्हाला अजिबात धंदा नाही पाठीमागं. आता महाराजांचं गेट कुठं राहिलं? पुढं. आम्ही कुठे आहे? पाठीमागे. मग धंदा कसा होणार? तुमचा धंदा रोज कॉर्पोरेशन आहे रोज? अतिक्रमण रोज आहे. हां. मग तुम्ही पण कशाला रस्त्यावर बसता? आम्ही रोडवर नाही आता असतो की, हां. तरी ते तरी हटवता. बरं. मग तुमच्यासाठी काय अशी स्वतंत्र जागा व्हावी अशी तुमची मागणी आहे? हो, लायसन आहे आम्हाला. लायसन प्रमाणे जागा द्यायला पाहिजे ना. इकडं धंदा होत नाही. इकडं धंदा होतो. हा, किती मिळतात तसे दिवसाला किती होतं? काय धंदा का होतं पोटा पाण्यापुरतं, पण इकडं काहीच होत नाही. इकडे काहीच होत नाही. 600 रुपये. काय म्हणजे इतर ज्या काही समस्या असतील त्याचं काय आहे? नगरसेवक कोण येतात, फिरतात, काय समस्या आहे बाबा तुम्हाला, काय अडचण आहे, असं कोण विचारतंय का? आता नगरसेवकच नाही जागा तर काय समस्या का रे? हां. नाही, मध्ये प्रशासन होतं, पण आता निवडणुका आल्यात. निवडणूक आल्यावरती ते तुम्हाला विचारणार, तुमच्यासाठी हे करू ते करू असं आश्वासन देणार. सगळेच आश्वासन देत असतात, पण कोणच काय करत नसतं. हो का? आश्वासन सगळे देतात. आबांनी काय आश्वासन दिलं होतं? आम्हाला तर नाही अजून काय म्हणले का ग? आबांनी काय आश्वासन दिलं का? नाही. मी सध्या बिबेवाडी परिसरात आहे. बिबेवाडीमधल्या गावठाण परिसरात मी सध्या आलो होतो आणि या ठिकाणी एक कट्टा आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी, त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र आहे. यांच्याशी आपण खरं तर बोलणार आहोत. दादा, काय सांगाल, काय तुम्हाला सध्याची परिस्थिती जाणवते तुमच्या प्रभागातली? प्रभागातली परिस्थिती सांगायचं म्हटलं तर नगरसेवकांचा आता निवडणुका या पुढे ढकलल्या तो भाग एक वेगळा आहे. पण मागे जेव्हा नगरसेवक होते हे अजिबात जनतेच्या कुठल्याही सर्वसामान्य अडचणींना सोडवण्यासाठी अजिबात प्रयत्न करत नाहीत. आमच्या भागातला विषय सांगायचा म्हटलं तर बेकायदेशीर बांधकामं, बेकायदेशीर धंदे,
तुमचे गुन्हेगारी हे सगळं आहे आमच्या प्रभागात. त्याचं सोडवायला कोणी मदत करत नाही किंवा सोडवायचा ते प्रयत्नही करत नाहीत. अच्छा. नगरसेवकांनी स्वतःच्या बेकायदेशीर बिल्डिंग बांधलेल्या आहेत, लोकांना त्या अशाच परस्पर विकलेल्या आहेत आणि नगरसेवक सरकारी जागा असतील स्वतःचं संस्था स्थापन करून आपलं कसं आयुष्यभर पैसे कमवता येतील. सर्वसामान्य माणूस देशाचा, महाराष्ट्राचा किंवा शहराचा विचार करून यांना मत देत असतो. अगदी बरोबर. पण हे कुठल्याही पवित्र मताची कुठेही किंमत राखली जात नाही. स्वतःचं कसं भलं करता येईल, स्वतःचे बंगले कसे बांधता येईल, स्वतःचे धंदे कसे. आता आमच्या प्रभागात बघा, नगरसेवकांनी पेट्रोल पंप टाकले, संस्थेच्या नावाखाली जागा घेतल्यात, त्या भाड्याने दिल्यात, बेकायदेशीर कोणी बिल्डिंग केलं? कोण नगरसेवक? नावं कशाला घ्यायला पाहिजे? सगळीकडे तेच चाललेलं आहे. कुठल्याही नगरसेवकाचं नाव घ्यायची गरज नाही. आणि एकंदरीत भारतीय जनता पार्टी असेल त्यांना सर्वांची विनंती आहे की आता सगळीकडेच चाललंय. आमदार आपल्या मुलाला तिकीट मागतो, मुलीला तिकीट मागतो, घरातच यांना सगळं कशाला पाहिजे? हे समाजसेवा अशी नसते कधी. समाजसेवा सर्वसामान्यांना कोणीही न्याय देत नाही. मोदींकडे बघून मत दिलं, पवार साहेबांकडे दिलं, बाळासाहेब ठाकरेंकडे, पण सगळे सारखेच आहेत. सर्वसामान्यांसाठी कोणी काही करत नाही. पण मला सांगा, आता हा जो कट्टा आहे तो मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी टाकलेला आहे, पण त्याचे काही कॅन्डिडेट आहेत का इथे? हो, आहेत ना. कोण कोण आहे? नाव नाही सांगता येईल, पण सगळ्या पक्षाला सगळे उमेदवार मिळतील आपल्या प्रभागात. काय अडचण नाही. सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. तुम्ही काय राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी? मी आहे, भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे. पण मुळात भारतीय जनता पार्टीचं म्हणण्यापेक्षा मुळाची भारतीय जनता पार्टीच आता चांगली राहिलेली नाही. का बरं? अहो, तुम्ही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहात आणि तुम्ही त्यांनाच नावं ठेवताय. नावं ठेवायचा विषय दिसतंय ना डोळ्याला. मी पण एक माणूस आहे, मलाही माझी स्वतंत्र विचारसरणी आहे. ती सांगायची नाही का? भाजपचं म्हणजे काय त्यांना बांधून नाही घेतलेलं आम्ही. अटलजी अडवाणींची जो पक्ष होता त्याचं कुठं काय राहिलंय आता? नवीन आला, घे पक्षात, काय घेणं नाही देणं नाही. डायरेक्ट आता बघा, तुम्हाला ह्या इलेक्शन आमच्या प्रभागात दिसेल, जो कधी भाजपचा पदाधिकारी नव्हता, ज्याने कधी झेंडा लावला नाही, अटलजी अडवाणींची विचारसरणी त्याला माहीत, इव्हन पक्षाची विचारसरणी माहीत नाही, असे उमेदवार दिसतील तुम्हाला या इलेक्शनमध्ये. जे इन्कमिंग सुरू आहे ते फक्त सत्ता बघून यामध्ये येत आहेत असं वाटतं? सत्ता भोगण्यासाठीच येणार सगळे. सत्तेत भोगायची, पैसा कमवायचा, असं खूपदा मागही अनेक ज्यांना तिकीटं दिली होती ते आता दिसत बी नाही. नगरसेवक होऊन गेले बी, कधी जनतेच्या सेवेत राहिले नाहीत ते. काय बाबा, काय म्हणतात? खरं आहे का हे सगळं? हो, खरं आहे. खरं आहे. अहो, आमच्याकडे सुविधा नाही काय, ड्रेनेज लाईन फुटल्यात, पाणी वाहतंय, त्याच्याकडे कोण लक्ष देत आहे का? आबा शिवमकर येत नाहीत काय? हा, आबा शिवमकर नाही येतात. त्याचा नाहीच आहे. नाही, कोणी नाही. नगरसेवक म्हणून बोला, नाव नका. बरं, कुठलाच नगरसेवक आजपर्यंत आला नाही. हम्म. बर, नाही किमान नाव माहीत असणं पण गरजेचं आहे ना. नावं माहिती आहेत. आता हे सगळे जुने, सगळ्या नगरसेवकांना घरच्या लोकांसहित ओळखतात. नाव घेऊन ते आम्हाला म्हणतील आमचं नाव का घेतलं, आमच्या नावाला का बोलले. असं नगरसेवक म्हणून तुम्ही डायरेक्ट बोलू शकता. काय झालं? काय परिस्थिती आहे? तुम्ही नवीन आहे, कुठले आहेत तुम्ही? सातारचे सातारचे आहेत का? किती वर्षापासून पुण्यात राहता? इथे राहतो 2-3 वर्ष. कसं वाटतं एकंदरीत पुणे? पुण्यात काय सातारच्या माणसाला पुणे बरं आता बरं राहिल्यावर बरंच वाटणार की. आता तुम्ही कुठले? आम्ही इथलेच आहे. इथलेच आहेत. काय आता इथलं ग्रामस्थ म्हणून काय भूमिका आहे तुमची? काय आहे, वर गेलं तर समजा पाणी वाहते, समजा काय होते, लाईटी नाहीत, कुठं आहेत तर कुठं नाही. काय कचरा नगरसेवकांना सांगत नाही का तुम्ही? काय सांगून करायचं? नगरसेवक कोण आहे तीच माहित नाही. माहित नाही. फिरत येत नाही काय? फिरत नाहीत कधी? फिरत असेल कधी, आता आम्हाला तर काय माहिती. तुम्ही रोज संध्याकाळी इथेच बसता? तिथं बसतो, तिकडं बसतो. बरं, आता निवडणुका आल्यात, ही उमेदवार जी आहेत आता तुमच्याकडे दारोदारी येणार, काय म्हणणार त्यांना तुम्ही? काय म्हणणार आपलं, बसणार घरातून काय म्हणणार? नाही म्हणतील ना, आम्हाला मतं द्या, आम्ही ही कामं करू, ती कामं करू. पैसा घ्या. काय म्हणतात? पैसा घ्यायचा, मत द्यायचा. ऐकून घ्या, पैसा नाही घेणार तर दमदाटी झाली. बर, म्हणजे काय झालं? त्या दमदाटीमध्ये तिथून ना मारायचे पैसे घेतून तिथूनच मतदान. तुम्ही कशाला घेता पैसे? नाही घेतलं तर दमदाटी आहे ना त्यांची. दमदाटी करतात. हाणामारी करायची, पोलिसात कंप्लेंट करायची. कंप्लेंट करून पोलिस त्यांचीच. पोलिस बी त्यांची. काय हो हे म्हणतात ते खरं आहे का? खरं आहे का?
मला सगळंच खरं वाटतं. हा मग खरं इथं सारं आता आम्ही सगळे एकत्रित असतो ना. बरं निवडणुकीच्या आदल्या रात्री मतदानाचा काय रेट ठरतो ते नाही माहिती रेट काय असेल ते रेट. आता तुम्हाला विचारू, तुम्ही राजकीय पदाधिकारी आहेत, आता मला खरं सांगा, तुम्ही म्हटलात मगाशी तुम्हाला एक स्वतंत्र विचारसरणी आहे, खरं सांगा निवडणुकीच्या आदल्या रात्री एका मताचा काय रेट ठरतो? देतात 500-1000 घरोघरी जाऊन देतात. रात्रीचं घर वाजवून तुमच्या घरात किती मत आहेत? 4, हे घ्या 2000. इथून मागं 500च दिलेले आहेत. आणि घेतात लोक बिंदास. त्यांना हे कळत नाही आपण 500 रुपयासाठी 5 वर्षाचं मत विकतोय. तो नगरसेवक आपल्याला पुन्हा उभा मोल भावात विकतोय आपण. त्याचं करा तुम्ही कॅल्क्युलेशन. 5 वर्षाचे 500 रुपये घेतल्यावर किती पर डे पडतो बघा. सांगा जनतेला. घेऊ नका पैसे, चांगल्या कार्यकर्त्याला मतदान करा. मला अगदी पटलं. स्वतः भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत, मात्र एक भूमिका जी असते, आपण माणूस म्हणून समाजामध्ये वावरत असतो, एक नागरिक म्हणून आपण भारतामध्ये राहतोय, त्यामुळे आपल्याला एक स्वतंत्र विचारसरणी आहे. आपल्याला जे उघड्या डोळ्याने दिसतंय खरं तर त्याच्यावरती बोलणं फार गरजेचं आहे. मग आपण एखाद्या पक्षाशी संबंधित असलो म्हणून त्या पक्षाचं फक्त चांगलेच गुणगान न गाता त्या पक्षातल्या वाईट गोष्टी नेमक्या काय आहेत त्या जगासमोर मांडणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे या दादांनी फार चांगल्या पद्धतीने वस्तुस्थिती समजून सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. शंकर महाराज मठ परिसरात मी सध्या आहे आणि इथले काही स्थानिक रिक्षाचालक आपल्यासोबत आहेत. इथल्या समस्या त्यांच्याकडनं समजून घेऊया. दादा काय सांगाल, काय नेमक्या अडचणी आहेत प्रभागात? अडचणी तर खूप आहेत. अख्खा डोंगर आहे, पर्वत आहे, पण सोडवणारे असे हे नाहीयेत, सक्षम नाहीयेत. त्यातले कोण आहेत असे? असे तर सर्वच आहेत तसं म्हणलं तर, पण सत्ताधारी पक्षाचे तर काय सगळे मलाई खाणार आहेत. मलाई खातात. हो. अरे हे बघा ना, फुटपाथ आहे का रोड आहे? बघा तुम्हीच बघा, फुटपाथ आहे का रोड आहे? बरोबर आहे का नाही? हे इकडं परिसर कसा दिसतोय बघा तुम्ही. हे आपलं एवढं प्राचीन देवस्थान आहे शंकर महाराज, म्हणजे जवळजवळ महाराष्ट्राचं आराध्य दैवतच आहे म्हणायचं. पण ह्याची अवस्था बघा ना, पुढं ना मागं. वाहतुकीची म्हणजे इतकी समस्या आहे की संध्याकाळी 6 वाजले तर त्या चौकाच्या पुढपर्यंत लाईन लागतात. काय अजून काय म्हणजे आता हे एवढं धार्मिक स्थळ या ठिकाणी ह्या समाधी मठाचं होत चाललंय, लोकांची मोठी गर्दी वाढते, त्या हिशोबाने या ठिकाणी काही नियोजन केलेलं आहे? नियोजन नागरिकांकडनं अपेक्षा करण्यापेक्षा ह्याच्यामध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ह्यांना नागरिकांनी कशासाठी नेमलेलं आहे? नागरिकांनी जर हे केलं, ह्या प्रश्न सोडवले, तर मग ह्यांची आवश्यकता कशाला भासेल? बरोबर आहे. पण काय मधल्या काळात निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळे प्रशासन होतं, प्रशासनाने आपल्या पद्धतीने कारभार करण्याचा प्रयत्न केला. मात्र इथल्या लोकप्रतिनिधींनी ह्या सगळ्या समस्या जाणून कधी प्रशासन दरबारी मांडल्यात असं तुम्हाला जाणवलंय? जाणवलेलं तर नाहीच आहे, पण जाणवलं असतं तर ह्यात थोडीफार तरी सुधारणा झाली असती. इतर काही समस्या आहेत का? पुणे सातारा रस्ता आहे, बरोबर, नॅशनल हायवे, पण हा कुठल्या अँगलने वाटतो का नॅशनल हायवे? वाटतोय का? नाही. आता हे सिटीमध्ये येतोय त्यामुळे रोड तसं म्हणलं तर दाट लोकसंख्या आहे. दुसरी गोष्ट देवस्थान असल्यामुळं लोकांची आवक जावक आहे. बाहेरच्या देशातनं पण लोक येतात. एवढी ख्याती आहे? हो, बाहेरच्या देशातनं पण लोक येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिबेवाडीची काय परिस्थिती आहे? बिबेवाडीची अवस्था तर खूप दयनीय आहे. दयनीय. तिथं पहिली गोष्ट स्वच्छता, कचरा समस्या बघा. दुसरी गोष्ट अनधिकृत फेरीवाल्यांचा त्रास आहे. परत परप्रांतीय आवर ते अप्पर भागात गेले तुम्ही तर ते तुम्हाला सरळ डोळ्यांनी दिसेल. त्यात दूध का दूध पाणी. गुन्हेगारीचा काय प्रश्न? गुन्हेगारीचं तर काय बोलूच शकत नाही. लय वाढले. लोकांना फिरणं अवघड झालेलं आहे. असं व्यसनाधीनता वाढली इथं. व्यसनाधीनता जवळपास शोधले तुम्ही तर भरपूर आढळेल तुम्हाला. असं काय असं वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही. काय वाटतं हे सगळं बघून लहान मुलं व्यसनाधीनतेकडे वळत आहेत, इथल्या लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही असं तुमचं म्हणणं आहे, पण खरंच अशी वस्तुस्थिती आहे इथं? तसं सांगायचं म्हणलं तर आपण सर्वसामान्य नागरिक आहे. आपण पहिली गोष्ट महानगरपालिकेला टॅक्स भरतो, बरोबर आहे.
तसंच महाराष्ट्र शासनालाही टॅक्स भरतो आणि भारत सरकारला बी टॅक्स भरतो. या तिन्ही संस्था त्यांच्या पद्धतीने त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की लोकांची अपेक्षा तर पूर्ण केली पाहिजे. आपण आता मी माझ्या मेन प्रश्नाकडे येतो. इथे कोणता नगरसेवक तुमच्या मदतीला धावून आला? तसे तर सर्वसामान्य प्रश्न असतील तर सर्वच येतात, पण असं वैयक्तिक असेल तर कोण नाही येत. वैयक्तिक असं म्हणजे आता सामाजिक प्रश्नाकडेच लक्ष देणार ना. तसं म्हणलं तर आता आम्ही रिक्षा चालक आहे, रिक्षा चालकांच्या भरपूर समस्या आहेत. आजपर्यंत तर त्यांनी विचारलेले सुद्धा नाहीत किंवा तुम्हाला इथं थांबता तुम्ही, उलट म्हणतात की थांबू नका, अशी गोष्टी करतात. मग आम्ही जायचं कुठं, थांबायचं कुठं, आम्ही स्थानिक नागरिक जायचं कुठं, व्यवसाय कुठं करायचा, असं बी प्रश्न आहेत ना. BRT चालते का? BRTचं तर काय बोलण्यासारखंच नाही. आता आठवड्याभरापूर्वीच एक माणूस दगावलेलं, ते उलट ते सोलापूर रोडला ते काढलेले आहेत, नगर रोडला काढलेले, इथं का ठेवलेले आहेत? हा प्रश्न तुम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना विचारा, मुख्यमंत्र्यांना विचारा किंवा केंद्रीय पातळीवर बी विचारा. हे बऱ्यापैकी काय आहे, तयार झालंय आणि इथं ऍक्सिडेंट झाला, त्याची कुठं नोंद झाली का नाही माहित नाही, पण पेपर आउट पण नाही झालेलं इथल्या गोष्टीचं की बाबा हा माणूस इथं दगावला की या माणसाचं असं नाव होतं. मी सध्या बिबेवाडीमध्ये आहे. खरं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह इथून आतमध्ये आल्यानंतर हा परिसर लागतो, तिथल्या पहिल्याच चौकात मी सध्या उभा आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मेडिकलच्या बाजूला काही ज्येष्ठ महिला ज्या आहेत त्या बसलेल्या आहेत. खरं तर विरंगुळा म्हणून त्या या ठिकाणी बसल्या आहेत. आपण विचारूया, त्यांच्याशी बोलूया. तुम्ही या ठिकाणी बसलात, पण तुमच्यासाठी असं एक स्वतंत्र विरंगुळा केंद्र वगैरे काय असं आहे का नाही? नाही. मग इथे मेडिकलच्या आडोशाला बसताय? हो, इथं बसतो आम्ही. मेडिकलवाले बसू देतात का? हो, देतात. त्रास देतात? नाही ते नाही देत. नाही. बसतो इथं. बरं, प्रभागामध्ये काय अडचणी आहेत का तुमच्या? प्रभागात काय अडचण आहे का? नाही तसं काही नाही. बसतो येतो केवळ. कशात? ते बाथरूम सुचते बिबेवाडीच्या रोडला. हा, बिबेवाडी रोड आहे ना आमचा, तो सातारा रोडून आलतो बिबेवाडी होतं. सर्व पुरुष बाहेर लग्न करतात, सर्व पुरुष बाहेर बाथरूम करतात. असे पाठ जातो रक्ता ह्याचा, आणि एवढा घाण वास येतो ना त्याचा. आणि बांधले स्त्रियांसाठी, पण सर्व पुरुष आणि पुरुष आतमध्ये पण जाऊन नाही करत, बाहेरच करतात. काही त्यांना वाटत नाही की आपण कडे सारखी यायच्या सर्व लोकांची असते हो, तरी त्यांना काही वाटत नाही. चांगले मस्त उभे राहून शनी करतात की बाबा शेजारून बाया माणसं चालल्यात किंवा काय, ते नाही. आम्ही तर आबासाहेबांना ते सांगितलं होतं की ते काढून टाका. आबा शिळीमकरांना सांगितलं होतं की ते काढून, नाही काय केलं, काहीच केलं नाही. ते नगरसेवक आहेत तुमचे आबा कामं करतात का? काय करता, 5 वर्ष बंदच आहे सगळं म्हणल्यावर ते काय करणारच नाही. 5 वर्ष ठीक आहे, पण त्यांच्या काळात कामं केली का त्यांनी? त्यांच्या काळात आता आमचं काय, ते बाथरूम त्यांना बांधा म्हणलं तर बांधलं होतं, पण ते असं गैरवापर करतात पुरुष लोक. असं आहे. आणि विरंगुळा केंद्र पाहिजे. विरंगुळा केंद्र पाहिजे. हा. काय अजून इतर समस्या काय आहेत का तुमच्या? इतर काही समस्या आहेत तुमच्या? समस्या काही नाही तशा. पाणी व्यवस्थित येतंय? पाणी येतं. बिबेवाडीतले रस्ते कसे आहेत? रस्त्याची जरा डागडोजी करायला पाहिजे. इथं हे जे पडतायत लोक होतं, हे जे ना इथं खाली हे लोक पडतायत, तिथं खडबडीत करून ठेवलंय त्यांनी. फुटपाथ फार उंच झालाय. हा, व्यवस्थित करायला पाहिजे. तुम्हाला काही त्रास होतो का, अडचण? नाही, काही नाही. कुठे राहता तुम्ही? किती वर्षांपासून? बरेच वर्ष झाले. मतदार आहात इथले? हो. मतदान करता? पण आता निवडणुका आल्यात, हे सगळे इच्छुक नगरसेवक तुमच्या घरी येत असतील, भेटत असतील, गाठीभेटी घेत असतील. आले का कोण? हो, येऊन गेले. काय म्हणतात बरं? काही नाही, बद्दल म्हणतात दुसरं काय, काहीतरी सांगतात अमुक करू तमुक करू. करतील, खरंच करतात का हो या लोक? करतीलच असं सांगतायत, खात्री देता येत नाही. खात्री देतात. विश्वास वाटतो काहींचं वाटतो, काहींचं जे वस्तू वाटतायत ना ते आम्हाला बरोबर नाही वाटत. वस्तू काय वाटतायत नेमकं? काय ते प्लास्टिकचं काहीतरी द्या, कुठं काय द्या, हे ज्या वस्तू वाटून. आता मी तुम्हाला सांगू, एक नवीन ट्रेंड आलाय. इथं लोकांना पैठणी दिली जाते. भांड्याचं सामान असेल किंवा कुकर, ज्या काही घरच्या गोष्टी लागतात त्या महिलांसाठी म्हणून दिल्या जातात, किंवा काही ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र फिरवलं जातं. पटतंय तुम्हाला हे? नाही, आम्हाला नाही पटत. हे वस्तू देऊन मतं घेणं हे आम्हाला नाही पटत.
तुमचं काम आम्ही बघणार आहे, काम कसं करता हे बघणार आम्ही. तुम्ही काय वस्तू देताय, आम्हाला पैठणी देताय का, साड्या देताय का, आणि काय वस्तू देताय हे नाही बघणार. राशन देताय. हा, हे नाही बघणार आम्ही. तुम्ही काम काय करतायत आमच्यासाठी, मतदारांसाठी, हे आम्ही बघणार. तुमच्या 4 दिवसांच्या दर्शनाची सोय करून ते 5 वर्षाचं सत्ता भोगतात असं वाटतं? नाही कळलं मला काय म्हणत. तुमचं 4 दिवसाचं देवदर्शन ते घडवून आणतायत आणि त्यांच्या 5 वर्षाची सोय ते करतायत असं वाटतंय का तुम्हाला? हो, करतात ना ते. असं नाही नेता कामा नाही. ते कसं आहे माहिती का, खालचा जो वर्ग आहे ना, ज्याला ऐपत नाही आहे कुठं जायचं, त्यांनी त्याचा उपयोग करून घेता पाहिजे. सदन लोकांनी, प्रौढ लोकांनी असं त्याचा वापर करून नाही घेता कामा. तुमची लय मोठी मंडळी सगळी. चांगल्या परिस्थितीतल्या लोकांनी त्याचा फायदा नाही करून घ्यायचा कामा, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही कधीतरी जायचं की नगरसेवकांच्या ऑफिसला, त्यांना सांगायचं आम्ही एवढ्या महिला आहेत, आम्हाला तिथं बसायला जागा नाही, तुम्ही आम्हाला काहीतरी करून द्या. ते आता ते कधी असतात कधी नाही ते आम्हाला काय माहिती ना, असं आहे ना, त्यांचा टायमिंग काय आम्ही घेऊ शकत नाही. तर मंडळी, आज आपण प्रभाग क्रमांक 20 मध्ये फिरलो. शंकर महाराज मठ आणि बिबेवाडीचा हा संपूर्ण परिसर, या ठिकाणची वस्तुस्थिती समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी नेमक्या नागरिकांना काय अडचणी आहे किंवा काय समस्या त्यांना नेहमी भेडसावतात, इथल्या नगरसेवकांचा त्यांच्याशी असलेला संपर्क नेमका कसा आहे, नगरसेवक त्यांच्या मदतीला धावून येतात का, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे. तुम्ही जर या प्रभागांमधले नागरिक असाल तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजच्या या सगळ्या समस्या या नेमक्या तशाच आहेत का, तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीसाठी बखर लाईव्हच्या व्हिडिओला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.